श्री स्वामी समर्थ. आज बुधवार 12 ऑगस्ट, दीप अमावस्या. चुकूनही खाऊ नका या 2 भाज्या, नाहीतर वर्षभर तुम्हाला भोग भोगावे लागतील. भयंकर परिणाम, शत्रूंचा पीडा, पितृदोष आणि कुटुंबावर येईल मोठे संकट. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या आदरणीय बंधू आणि भगिनींनो, येत्या बुधवारी म्हणजेच आज 12 ऑगस्टला अत्यंत पवित्र आणि फलदायी अशी पितृ अमावस्या आहे. आणि याच दिवशी आपल्याला आजच्या दिवशी या घरामध्ये दिव्याची पूजा करायची असते. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून समृद्धीची प्रार्थना आपण आजच्या दिवशी करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, एका रात्रीच्या कलेला एक छोटासा चुकीमुळे तुमच्या घरात वर्षभरासाठी दारिद्र्य, पितृदोष, भयंकर शत्रुपीडा येऊ शकते. तुम्ही बरोबर ऐकलंय. दीप अमावस्येच्या दिवशी आपण काय खातो यावर आपल्या घराची शांती आणि प्रगती अवलंबून असते. मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये आणि वडीलधाऱ्यांच्या सांगण्यात अशा काही भाज्यांचा उल्लेख आहे ज्या या दिवशी चुकूनही घरात शिजवल्या किंवा खाल्ल्या तर त्याचा थेट परिणाम आपल्या मुलांच्या आरोग्यावर, आपल्या घरातल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीवर आणि नवऱ्याच्या नोकरी, व्यवसायावर आणि प्रगतीवर होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 भाज्यांविषयी सांगणार आहे ज्या तुम्हाला दीप अमावस्ये दिवशी 12 ऑगस्ट दिवशी चुकूनही खायच्या नाहीत. त्यामुळे या भाज्या खाल्ल्याने अमावस्येला म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यासोबतच उत्तरार्धात तुम्हाला असा एक अचूक आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यांनी तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, पितृदोष, इडापिडा एका रात्रीत कायमची नष्ट होईल. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आयुष्यात सकारात्मक ऊर्जा नक्कीच निर्माण होईल. आपल्याला फक्त आजच्या दिवशी या 3 भाज्या कोणत्या आहेत आणि तो गुप्त उपाय कोणता आहे. दीप अमावस्या ही केवळ आषाढ महिन्याची सप्तमी नाही, तर ती एक अत्यंत मोठ्या आणि पवित्र आध्यात्मिक बदलाची नांदी असते. आषाढ महिन्यातील गडद काळोखी रात्र संपून श्रावण महिन्यातील पवित्रतेचा, भक्तीचा आणि प्रकाशाचा नवचैतन्यमय काळ सुरू होणार असतो. म्हणूनच आपण रात्री घरातील सर्व जुने नवे दिवे घासून पुसून त्यांना हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करतो. दिव्यांचा तो लहान साधी प्रस्तूप आपल्या घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. पण मैत्रिणींनो, इथेच एक फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. आपण आपल्या घराच्या चौकटीवर, अंगणात, देवघरात श्रद्धेने दिवे लावतो. पण जर आपल्या शरीरात म्हणजेच आपल्या असलेल्या अन्नाची अन्नातच नकारात्मकता निघून गेली तर त्या बाहेरच्या दिवेची पूर्ण लाभ आपल्याला कसा मिळेल. आपण आपल्या ऋषीमुनींनी किंवा पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी एक वाक्य, खूप मोठं सिद्धांत सांगितलेला आहे. जसे की अन्न तसे मन आणि तसे विचार, यामागे केवळ धार्मिक कारण नाही तर एक गूढ निसर्ग नियम, वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा दडलेला आहे. अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्राच्या विशिष्ट स्थितीमुळे पृथ्वीवर आणि वातावरणात प्रचंड मोठे बदल घडतात. समुद्रातील भरती येते, मानवी मनातील भावना तीव्र होतात. याच काळात ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म लहरींचा प्रभाव अत्यंत तेवढा असतो. वनस्पती आणि भाज्या सुद्धा निसर्गाचा एक भाग असलेल्या या दिवशी काही विशिष्ट भाज्या वातावरणातील ही नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म घटक स्वतःमध्ये जास्त प्रमाणावर शोषून घेतात. अशा वेळी जर आपण कळत न कळत या दिवशी आपल्या विशिष्ट भाज्या आपल्या आहारात घेतल्या तर ते नकारात्मक थेट आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि म्हणूनच ते समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ही एक चूक आपल्यासारख्या गृहिणीकडून न कळत अशी घडते. पाहूया, आपण सकाळी बाजारात जातो, भाजीवाल्याकडे जातो, ताज्या दिसलेल्या भाज्या किंवा नेहमीच्या भाज्या दिसल्या की सहज आपण विचार न करता विकत आणतो आणि दुपारी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये ते प्रेमाने आपण शिजवतो आणि कुटुंबाला सगळ्यांना आपण त्या भाज्या वाढतो. पण मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या हातात आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, समृद्धी आणि नशीब जोडलेले असते. आपल्या अज्ञाततेच्या पोटी जर या पवित्र दीप अमावस्ये दिवशी आपण या 3 भाज्या शिजवल्या तर त्याचे भयंकर आध्यात्मिक, कौटुंबिक परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. हे भयंकर परिणाम कोणते तर पितृदोष आणि पितरांचा कोप होतो. अमावस्येचा हा काळ आपल्या पूर्वजांच्या, पितरांच्या स्मरणाचा असतो. या दिवशी घरातील तामसिक, वाईट लहरी असणाऱ्या भाज्या बनवल्या तर या लहरी असतो तो असंतोष व्यक्त करतात. घरातील बरकत निघून जाते आणि पैशांची आवक थांबते. शत्रुपीडा आणि कार्यस्थानी या दिवशी भाज्यांमुळे शरीरात आणि वास्तूमध्ये रजतम गुण वाढवतात.
यामुळे समाजात नोकरी किंवा व्यवसायात विनाकारण तुमच्या गुप्त शत्रू निर्माण होतात. तुम्ही कितीही चांगले काम केले तरी लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतात आणि कामात अडथळे आणतात. तिसरं म्हणजे कौटुंबिक केस आणि पती पत्नींवरती, मुलांवरती संकटे. नकारात्मक अन्नाचा सर्वात पहिला आणि वाईट प्रभाव घरातील मुख्य कर्त्या धर्त्या व्यक्तीवरती म्हणजेच तुमच्या पतीवरती होतो. त्याच्या कामात अपयश येते, चिडचिड वाढते, तसेच लहान मुलांची एकाग्रता नष्ट होते. ते विनाकारण आजारी पडतात किंवा त्यांना नजर लागण्याचे प्रकार वारंवार घडतात. आता तुमच्या मनात नक्की शंका आणि प्रचंड सुखदा निर्माण झाली असेल. ह्या अशा 3 भाज्या आहेत ज्या पवित्र अमावस्या दिवशी आपल्याला खाणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. चला तर मग वेळ न घालवता त्या 3 भाज्या कोणत्या आहेत ते पुढचं सत्य जाणून घेऊया. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अजिबात वेळ न घालवता आपण जाणून घेऊया की दीप अमावस्या आपल्या स्वयंपाकघरात चुकूनही या 3 भाज्या शिजवल्या नाहीत पाहिजेत. आणि त्या भाज्या कोणत्या आहेत? सगळ्यात पहिली भाजी म्हणजे वांगी. मैत्रिणींनो, पहिली भाजी आहे ती म्हणजे वांगी. अनेक गृहिणींचा असा समज असतो की वांगी ही रोजच्या जेवणामधील एक साधी भाजी आहे, पण दीप अमावस्येच्या दिवशी वांग्याची भाजी किंवा भरीत बनवले तर अत्यंत वर्ज्य मानले गेलेले आहे. याचा उल्लेख कुठे आढळतो आणि काय सांगितले आहे? एका आपल्या प्राचीन गरुड पुराणात, तसेच पद्य पुराणात यांसारख्या धार्मिक ग्रंथामध्ये आणि आपल्या सनातन परंपरेत आचारसिंधू या ग्रंथात अन्नाच्या गुणधार्मिक वर्गीकरण केलेले आहेत. यामध्ये वांग्याला वृत्तक म्हटले जाते आणि निसर्गाने अत्यंत तामसिक आणि उष्ण मानले गेले आहे. अमावस्येच्या रात्री ग्रहांची स्थिती, विशेष चंद्राची अनुपस्थिती ही तामसिक वृत्तीला खतपाणी घालते. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात? शत्रू, पीडा आणि व्यावसायिक नुकसान. वांग्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. दीप अमावस्याला वांगी खाल्ल्याने शरीरातील रक्त विसरणात आणि मानसिक शांततेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे तुमच्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात सहकार्याची विनाकारणे खटके उडू लागतात. याचे श्रेय दुसऱ्यालाच कोणाला तरी घेऊन जाते आणि नवीन गुप्त शत्रू निर्माण होतात. घरातील वातावरण आणि मुलांचा त्रास. घरात विनाकारण चिडचिड वाढते. लहान मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही. एकाग्रता ही दूर होते आणि घरातील गृहिणीची मन चंचल राहते. म्हणूनच येत्या बुधवारी 12 ऑगस्टला म्हणजे आजच्या दिवशी दीप अमावस्येला वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत घरामध्ये शिजवू नका. दुसरी भाजी आहे ती म्हणजे पालेभाजी, विशेष म्हणजे शेपू आणि कांद्याची पात. आता वळूया दुसऱ्या भाजीकडे, जी आपण आरोग्यदायी समजून आवडीने शिजवतो. ती भाजी म्हणजे शेपूची भाजी किंवा कांदापात. याचा शास्त्र उल्लेख आणि मूळ कारण आपल्या धर्मसिंधू आणि करुणासिंधू या ग्रंथामध्ये अमावस्या, एकादशी आणि व्रताच्या दिवशी काही विशिष्ट वनस्पतींचा त्याग करण्याचे स्पष्ट सांगितले आहे. या ग्रंथानुसार जमिनीला लागून वाढणाऱ्या ज्या भाज्यांचा गंध, वास अत्यंत तीव्र असतो आणि ज्या भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या उग्रता असते त्या भाज्या पवित्र तिथीला, देवीला किंवा पितरांना अर्पण केल्या जात नाहीत आणि स्वतःही खाल्ल्या जात नाहीत. शेपू आणि पात या दोन्ही भाज्या उग्र वासाच्या, तीव्र गंधी असून या तामसिक ऊर्जेच्या संपर्कात लवकर येतात. याचे भयंकर दुष्परिणाम काय होतात सांगते. पितृदोष निर्माण होतो. दीप अमावस्या हा दिवस आपल्या पितरांचा स्मरणाचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा हा दिवस असतो. जर या रात्री घरात शेपू किंवा कांदापात यांसारख्या तीव्र वासाच्या भाज्या शिजवल्या गेल्या तर घरातील सकारात्मक व सात्विक लहरी नष्ट होतात. त्यामुळे पितृ आपले असंतुष्ट होतात आणि त्यामुळे आपली आर्थिक चणचण, आरोग्याची हानी, पितृदोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि घरामध्ये पैशांची आवक अचानक मंदावतात. त्यामुळे आलेला पैसा टिकत नाही आणि दवाखान्याचा किंवा हा विनाकारण खर्च वाढतो. तसेच घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीमध्ये आळस आणि पितरांचा त्रास वाढून शारीरिक थकवा जाणवतो. आता तुम्ही नक्कीच विचार करत असाल की वांगी झाली ताई, शेपू झाला, कांद्याची पात झाली, याबद्दल तर समजले, पण तिसरी भाजी अशी कोणती आहे जी 2 भाज्यापेक्षा अधिक धोकादायक मानली जाते? सगळ्यात महत्त्वाची तर ही भाजी आहे. तिसरी भाजी आपल्या सर्वांच्या अगदी सहज उपलब्ध असते घरामध्ये आणि लोक ती रोजच्या आहारात देखील अमावस्येला पण खातात आणि रोजच्या आहारात देखील खातात. थेट राहू केतूला ते दोष असतो आणि मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ती भाजी कोणती आहे? चला तर मग ही गुपित पटकन जाणून घेऊया. मैत्रिणींनो, आता अतिशय लक्ष देऊ नये का, कारण आता मी तिसऱ्या भाजीबद्दल सांगणार आहे. तुमचा स्वयंपाकघरात अगदी रोज वापरले जातो, पण दीप अमावस्येच्या दिवशी ही भाजी चुकूनही शिजवणे म्हणजे स्वतःच्या हाताने संकटाचे दार उघडण्यासारखे आहे. तिसरी भाजी कोणती आहे? तर ही तिसरी कोणती भाजी नसून ती आहे मुळ्याची भाजी. होय मैत्रिणींनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत.
मुळा. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ताई, मुळा तर आरोग्यासाठी इतका चांगला असतो, पचनासाठी उत्तम असतो, मग तो दीप अमावस्ये दिवशी वर्ज्य का? मैत्रिणींनो, यामागे केवळ आरोग्य नाही तर खूप मोठं ज्योतिषशास्त्र आणि ग्रंथामध्ये नियम दडले आहेत. या ग्रंथात उल्लेख आणि ज्योतिषशास्त्रातील स्थान काय आहे? आपल्या सनातन परंपरेत स्कंद पुराणात आणि पद्मपुराणात सृष्टिखंड या ग्रंथामध्ये तिथीनुसार आहारामध्ये स्पष्ट नियम सांगितले आहेत. ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलेले नियम ही अमावस्येला म्हणजेच अमावस्येच्या तिथीला मुळातच सेवन पूर्णपणे वर्ज्य आणि पापकारक मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मुळा ही वनस्पती राहू आणि केतू या ग्रहांचा छायाग्रहांचे प्रतिनिधित्व करते. मुळा जमिनीच्या आत अंधारात वाढतो आणि त्याचा आस्वाद तिकडे तीव्र असतो. आणि गणित नीट समजून घ्या. अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र पूर्णपणे लुप्त असतो, म्हणजेच मानवी मनाचे, भावनेचे आणि सात्विकतेचे प्रतीक असलेला हा मुळा चंद्र अत्यंत कमकुवत स्थितीत बनतो. अशा वेळी जर तुम्ही राहू केतूच्या प्रतिनिधित्व करणारा मुळा, त्याची भाजी किंवा त्याची कोशिंबीर खाल्ली तर शरीरात आणि वास्तूमध्ये राहू केतूची नकारात्मक ऊर्जा दुप्पट वेगाने सक्रिय होते. ज्या लोकांच्या पत्रिकेत आधीच राहू आणि केतूचा दोष आहे त्यांच्यासाठी तर हा काळ अत्यंत घातक ठरतो. त्यानंतर कुटुंबावर होणारे दुष्परिणाम, पतीच्या आरोग्यावर, आयुष्यावर, नोकरीवर, व्यवसायावर, थेट संकट तुमच्या पतीच्या कामात अचानक अडथळे येतात. त्यामुळे बनवलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडतात, पैशांचे नुकसान होऊ लागते, मुलांचा त्रास, घरातील लहान मुलांना विनाकारण नजर लागणे, अचानक आजारी पडणे किंवा भीती वाटणे असे प्रकार घडतात. शत्रूचा त्रास, ज्या लोकांचे तुमच्यावर चांगले प्रेम नाही ते सुद्धा तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करू शकतात. त्यामुळे बुधवारी 12 ऑगस्टला दीप अमावस्येच्या दिवशी या 3 भाज्या चुकूनही खाऊ नका. पहिली भाजी वांगी, दुसरी भाजी शेपू आणि कांद्याची पात, तिसरा म्हणजे मुळा. या स्वयंपाक घरात चुकूनही बनवू नका आणि घरामध्ये आणू नका आणि खाऊ देखील नका. न कळत तुमच्याकडून जर ही चूक झाली तर अमावस्येच्या सर्व संकटांपासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर हा तुम्हाला गुप्त उपाय मी आत्ता या व्हिडिओमध्ये शेवट सांगणार आहे. तो तुम्हाला उपाय नक्की करायचा आहे. दीप अमावस्येच्या संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष आणि शत्रुपीडा भस्म होईल. या उपायाने अत्यंत सोपा उपाय आहे, त्यामुळं अथांग फळ या उपायाने तुम्हाला मिळेल. स्त्रियांनी संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करायला हवा असा उपाय तुम्हाला आत्ता मी सांगते. दिवेच्या मांडणी संध्याकाळी स्वच्छ स्थान करून संध्याकाळी घरातील सर्व जुने नवे दिवे काढून स्वच्छ धुवून, पितळेचे दिवे घासून पुसून स्वच्छ धुवून घ्या. पाटावरती चौरंगावरती रांगोळी काढा, त्यावरती अष्टगंध किंवा हळदी कुंकू व्हा. दिवे प्रज्वलित करा, त्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवा. मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाच्या दिवा, तांदळाच्या राशींवरती एक मोठा दिवा ठेवा. त्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल किंवा शुद्ध तूप वापरा. त्या दिव्याच्या तेलात किंवा तुपात 2 लवंगा आणि 1 छोटा कापूर नक्की ठेवा. कापराचा खडा त्या दिव्यामध्ये नक्की ठेवा आणि दीप प्रज्वलित करताना स्वामींचे नामस्मरण करा, हात जोडून प्रार्थना करा. हे दीपदेवता, माझ्या घरातील सर्व नकारात्मक पितृदोष, आजारपण, शत्रुपीडा नष्ट करा. माझ्या पतीचे आणि मुलांचे रक्षण करा. घराभोवती फिरणे, हा दिवा संपूर्ण घरात शौचालय आणि स्नानगृह म्हणजे बाथरूम सोडून दाखवा आणि मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बाहेरच्या दिशेने हा दिवा त्यातील एक दिवा ठेवून द्या. मैत्रिणींनो, हा उपाय केल्याने लवंग आणि कापराच्या धुरामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, लहरी पळून जातात. मोहरीचे तेल शत्रुपीडा नष्ट करते आणि दिव्याचा प्रकाश तुमच्या घरात समृद्धी आणतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.